हॅलो, नमस्ते. कसे काय आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज एक नवीन विषय घेऊन आलेली आहे. हल्लीचे पिढीचा हा जरा जास्त दिसणारा विषय आहे. पूर्वी नव्हता असं नाही बरं का, पूर्वी पण होता, पण प्रमाण कमी होतं एवढंच. क्वाइट डायव्होर्स म्हणतात ह्याला. मग क्वाइट डायव्होर्स म्हणजे काय? क्वाइट डायव्होर्स मध्ये ऍक्च्युअल डायव्होर्स म्हणजे घटस्फोट झालेला नाही, पण ते वेगळे राहतात किंवा एकाच घरात राहिले तरी प्रत्येकाचं आपलं स्वतःचं लाईफ आहे. ते एकमेकांशी जास्त बोलत नाहीत, काही गोष्टी शेअर करत नाहीत. त्यांचं सगळा फायनान्स वेगळा असेल, त्यांचं ते करतात. ते आपल्या पार्टनरवर अवलंबून राहत नाहीत. समजला? एक म्हणजे वेगळे पण राहू शकतात. मुलगी राहील सेपरेट किंवा मुलगा सेपरेट राहील, दोघेही वेगवेगळे राहू शकतात. कधी कधी वेगवेगळे राहत नाहीत, एकाच घरात राहतात, तरी एकमेकांशी काहीही गोष्टी शेअर करत नाहीत. ठरल्याप्रमाणे त्यांचं काय तर ठरलेलं आहे. नवऱ्यानं कुठली बिला भागवायची आहेत तो भागवत असेल, किंवा काही ठरलेले पैसे तो बायकोच्या हातात देत असेल, बायको घर बघत असेल, असं काही. पण त्यांचं कंप्लीट राहणं म्हणा किंवा हे सेपरेट आहे. आता असं का राहतात? कशासाठी? एकत्र राहतात म्हणता, पण त्यांना एकमेकांबद्दल प्रेम नाही, अफेक्शन नाही, काळजी नाही, काही नाही. ते फक्त बिझनेस पार्टनर सारखे किंवा रूम पार्टनर सारखे राहतात. समजलं? बिझनेस पार्टनर म्हणा, रूम पार्टनर म्हणा, राहतात तसं राहतात. तुम्ही म्हणाल मग कशासाठी एकत्र राहतात? वेगळं व्हायचं ना, साहजिक, प्रत्येकाला वाटते, मलाही वाटते. पण ते सामाजिक स्टेटससाठी आपले सोसायटीत अजूनही कसा डायव्होर्स म्हणजे एक असं टॅबू मानलं जाते, म्हणून त्यांना तर नको असते, म्हणून ते सामाजिक स्टेटस सांभाळण्यासाठी एकत्र राहतात. काही जण मुलांसाठी राहतात. त्यांना वाटते मुलांचं काही प्रॉब्लेम, मुलांना कसं हे होईल, म्हणून ते पटलं नाही तरी राहतात. काही लोक आता कोर्टात गेलं की तर किती वर्ष चालणार, 10-12 वर्ष. त्याच्यापेक्षा आपल्या आपण इंडिपेंडेंट राहिलेलं बरं, म्हणून राहतात. एक्झाम्पल द्यायचं ते तुम्हाला, गोविंदा आणि त्याची बायको सुनीता, हे दोघं, यांचं काही अजूनही लिगली डायव्होर्स झालेलं नाही, पण ते वेगळे राहतात. गोविंदा दुसऱ्या घरात राहतो, ही मुलांबरोबर दुसऱ्या घरात राहतीये. हे सामाजिक स्टेटस असेल किंवा कशाला तर सगळं म्हणून असेल, किंवा आता काय गरज आहे असंही काही लोकांना वाटत असेल. डायव्होर्स कशाला? मी डायव्होर्स घेतला म्हणून मला काही दुसरं लग्न करायचं आहे का? मला काही लग्न करायचं नाहीये, मग कशाला, म्हणून असेल. किंवा काही लोक हल्ली डायव्होर्स म्हणजे आपल्याला माहित आहे, अल्युमिनी आलं की लाखानं मागतात, कोटीनी मागतात. एवढे पैसे कुठून देणार? नको, हा विचार सुद्धा काही लोकांचं आहे. त्याच्याशिवाय लेडीजचा विचार केला तर
किती तरी आपल्यातल्या लेडीज अजूनही डिपेंडेंट आहेत. त्यांना वाटते माझं मी एकटी राहू शकत नाही, माझं मी काही मिळवत नाही. खरं बघायला गेलं की प्रत्येक स्त्री आपल्याला ॲटलिस्ट हवं तेवढं मिळवू शकते, पण तिला ह्याचं जाणीव नाही. एक्झाम्पल, जाणीव नाही कसं म्हणता हो म्हणाल की हे बघा, तुम्ही घरात स्वयंपाक पाणी करता, ठीक आहे, हे दुसरीकडे करायला गेलं की तुम्हाला पैसे नाही मिळणार. किंवा आपल्याकडे स्वयंपाकाला बाई येते, तिला आपण नाही पैसे देत. तुम्ही तुमचे मुलांचा सांभाळ करता, तुम्ही लोकांच्या मुलांना सांभाळला की तुम्हाला पैसे नाही मिळणार. म्हणजे काही तुम्हाला शिक्षण नाही, काही येत नाही म्हणा. त्यामुळे प्रत्येक स्त्री माझे मतानं ती फायनान्शियल इंडिपेंडेंट होऊ शकते, पण तिला वाटते नाही बाबा मी करू शकत नाहीये, मला शक्य नाहीये. म्हणून त्या कित्येक वेळेला घरात कसं त्यांना वागणूक दिली असली तरी वेगळं व्हायचं नाव काढत नाहीत. कितीतरी स्त्रिया बघितल्यात मी, अहो मोलकरणीगत राबवलं जाते तरी ते राहतात. का? स्वतःवर विश्वास नाही त्यांना. बाहेर गेलं की माझं मी एकटी कसं राहणार, माझं मला काही कमवणं शक्य नाही, त्यामुळे मी कायम दुसऱ्यावर डिपेंडेंट आहे असं वाटते त्यांना. म्हणून त्या कायम एकत्र राहतात. कशी वागणूक दिली तरी, कसं वागवलं तरी. अहो प्राण्यांना सुद्धा तुम्ही 2-4 वेळेला एखादा कुत्रा बित्रा आला की त्याला दगड टाका, मारा, नंतर तर तुमचे मागे सुद्धा येणार नाहीत. पण कितीतरी लेडीजांना हा विचार येते, म्हणजे त्या विचार करत नाहीत. त्यामुळे पण त्या मग नवरा बोलला नाही ते नको, ठीक आहे, त्याचं त्या करतात, त्याचे कपडे धुतात, सगळं करतात, पण वेगळं व्हायचं विचार करत नाहीत. ह्याला आपण म्हणतो क्वाइट डिवोर्स म्हणून. म्हणजे इथे खरं प्रेम आहे का? एकत्र राहतात पण प्रेम आहे का? आपुलकी आहे का? अफेक्शन आहे का? नाही, सगळं झिरो. विश्वास आहे का? नाही, तरी एकत्र राहतात. आता ह्याच्याशिवाय नवीन मला एक कारण, एक मुलगी सांगत होती, असू शकेल म्हणून असेलही, मला माहित नाही, पण मी शेअर करते आपल्याशी. ती काय म्हणत होती, हल्लीचं त्यांचे कामाची पद्धत, ते ऑफिसमधनं घरी येताना 10 वाजतात, 11 वाजतात. कधी कधी मग घरात काय एवढंसं करतात, खातात, किंवा काही करून ठेवलेलं असलं की खातात आणि झोपतात. त्यामुळे त्यांना एकमेकांशी काही डिस्कस करायला, बोलायला वेळ नसतो. सुट्टी असली तरी त्यांना काहीतरी वर्क फ्रॉम होम असते, सारखं ते लॅपटॉप उघडून त्यांचे मीटिंग्स चालू असतात आणि काही चालू असते. त्यामुळे ती मला मुलगी काय म्हणत होती, काकू तुमच्यासारखं नाही, तुम्हाला कसं येणं, शाळेतनं घरी आलात की तुम्ही रिकामे होता, मग काही तुम्हाला कोणीही कामाला बोलवत नव्हतं, किंवा तुम्हाला काही तसं काम नसायचं. म्हणजे काम असलं, आता चेकिंग तर हे असलं तरी आपल्या सवडीनं आपण करू, हे तर तसं नाहीये. मीटिंग म्हटलं की त्या वेळेला त्यांना लॅपटॉप समोर बसायला पाहिजे म्हणाली. त्यामुळे पण आमचं एकमेकांशी बोलणं म्हणा, एकमेकांना समजून घेणं हे कमी झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे क्वाइट डायव्होर्स वाढलेले आहेत असं हे तिचं म्हणणं आहे. असेलही का, म्हणजे मला काही त्याचा अनुभव नाहीये,
त्यामुळे पण असू शकेल. अहो रोज 10ला 11ला घरी आल्यावर उठल्यावर आवरायचं, ऑफिसला जायचं, आल्यावर एवढे उशीर झाल्यावर कुठे ते एकमेकांशी बोलणार, काय एकमेकांना समजून घेणार. त्यामुळे हे असू शकेल. त्यामुळे ह्या गोष्टींना क्वाइट डायव्होर्स म्हणतात. म्हणजे लिगली ते वेगळे झालेले नाहीत, पण मनानं वेगळे झालेले असतात. थोडक्यात. हॅव ए गुड डे.